सर्व भारतीय म्हणून हा व्हिडिओ बघा. हे नाही मी या पक्षाचा तो पक्षाचा. भाई काल दिल्लीमध्ये कार बॉम्ब ब्लास्ट झाला. आतंकवादी हल्ले खूप सारे घडतात, पण मला काहीतरी सांगायचं यावरनं. तुम्ही बघू शकता जेव्हा शेतकरी आंदोलन करत होते ते दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत पोहोचले नाही. रोजगारचं आंदोलन होतं ते पोहोचले नाही. मला समजत नाही एवढा आरडीएक्स या सगळ्या गोष्टी कसे लाल किल्ल्यापर्यंत पोहोचतात आणि आपले गृहमंत्री रक्षामंत्री करतायत तरी काय. त्याहून महत्वाचं एवढं मोठं दुःखद घटना झाली आपल्या देशामध्ये आणि आपले पंतप्रधान गेले भूटानला आणि नेहमी तुम्ही बघू शकता जेव्हा मान्सून सत्र होतं त्यामध्ये पण पळून गेलेले ते. आणि भाई ते जेव्हा पंतप्रधान नव्हते तेव्हा ते बोलायचे, जे कम बोलणारे आपले प्राईम मिनिस्टर होते ना मनमोहन सिंग, तर भाई त्यांनी खडं जेव्हा बॉम्ब ब्लास्ट झालेला तेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतलेले आणि उत्तर दिले ना. आणि या व्यक्तीने आजपर्यंत एकही प्रेस कॉन्फरन्स केली नाही. खरोखर मला कधी कधी वाटतं ना की अशा व्यक्तींना वोट देऊन ठेवलंय ना की भारतात कुठे नेऊन ठेवलंय. पहलगाम झाला, पुलवामा झाला, उरी झाला, आता हा दिल्ली बॉम्ब ब्लास्ट. एवढे सारे बॉम्ब ब्लास्ट होत आहेत, आपले प्रधानमंत्री करतायत तरी काय. आणि एवढे सुरक्षा एजन्सी आणि आजपर्यंत एकाही व्यक्तीने आपलं त्यागपत्र इस्तिफा दिलं नाही का? कारण यांना काहीही झालं, मला सत्ता पाहिजे. मग एवढं लालचं कशाला, फक्त की सत्ता सत्ता. अरे लोकांचा विचार करा. आणि आता तुम्ही मतदान येतंय आपला, तर तुम्ही पण विचार करून मतदान करा.